मी आज आहे भांडूप एस विभागातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानामध्ये। असं उद्यान हे विक्रोळी पारसाईड मध्ये येतं। ह्या विक्रोळी पारसाईड मध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांचं एक मैदान आहे। मात्र ह्या मैदानाचं अक्षरशः डम्पिंग ग्राउंड मध्ये रूपांतर झालेलं आहे। इथे फक्त घाण आहे, गर्दुले बसतात, दारू पिऊन इथं दारूच्या बाटल्या फेकल्या जातात आणि ह्याचं हे जे साफसफाईचं मेंटेनन्सचं जे टेंडर प्रत्येक वर्षी निघतं, मात्र हे टेंडरची कामं कुठेच केली जात नाही। कामं होतात ती फक्त पेपरावरती। या संदर्भात स्थानिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत, कुठल्याही तक्रारीवरती अद्याप कारवाई झाली नाही आणि ही कारवाई पुढे झाली पाहिजे असं स्थानिक रहिवासी आहे त्यांचं म्हणणं आहे। बेटा काय बोलाल, काय तुम्ही आता काय नेमकी समस्या आणि कुठल्या शाळेचं आहे, तुम्ही कुठल्या शाळेतून आलात, कुठली शाळा तुमची? माझे नाव प्रांजल गणेश जाधव, मी विवेक विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी आहे। आम्ही आता प्रबोधनकार ठाकरे उद्यान या मैदानामध्ये आम्ही उभे आहोत। काय परिस्थिती आहे, मैदान कसं आहे, तुम्हाला इथे खेळण्याची व्यवस्था आहे का, काय सध्या इथे काय नेमकी काय समस्या आहेत, काय सांगाल? आम्ही दरवर्षी या मैदानाचा उपयोग आम्ही दरवर्षी क्रीडा महोत्सवासाठी करतो, परंतु हे ग्राउंड खूप मोठं आहे, परंतु आम्हाला इथे असलेल्या अस्वच्छतेचा खूप त्रास होतो। इथे ड्रिंक केलेल्या बॉटल पडलेल्या असतात, काचा पडलेल्या असतात, वॉशरूमची सुद्धा सुविधा नाहीये इथं। काय त्रास होतो मग तुम्ही साफसफाई कसं केलं जातं? आम्ही आल्यावर पहिले 1-2 तास साफसफाई करतो, मग आम्ही खेळतो। घाण असते का इथे? खूप प्रचंड घाण असते इथे। मग ह्या संदर्भात कधी महापालिकेची कधी कर्मचारी कधी बघितले का तुम्ही साफसफाई करताना? नाही, अजिबात नाही। बेटा काय बोलशील, कुठली शाळा? माझे नाव सानिका मच्छिंद्र वाघमोडे, मी आता 9वीची विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव श्री व्यंकटेश विद्यानिकेतन आहे। या ग्राउंडमध्ये खूप घाण आहे, काहीच सुविधा नसतात या ग्राउंडमध्ये। तर दरवेळेस आम्ही ते येतो तर आधी साफसफाई करतो, मग आम्ही खेळतो। इथे मुलींसाठी वॉशरूम सुद्धा नाही आहेत। बरं, आणि काय व्यवस्था बाकी इथे कुठे जिमचं सामान आहे? काहीच नाही इथे। ठीक आहे, आणि इथे कुठे असं सिक्युरिटी गार्ड आहे का, तुम्ही इथे बघितलं कुठे सिक्युरिटी गार्ड केअरटेकर? कधीच नाही। बेटा खूप प्रचंड प्रकारमध्ये म्हणजे इथं ड्रिंकिंग केलेले माणसं असतात, नशा करताना बसलेले असतात ग्राउंडमध्ये। मुली खूप इन्सिक्युअर होतात इथं बसण्यासाठी, म्हणजे त्यांना खेळायला जमत नाही। मुले बसलेले असतात, मुली इन्सिक्युअर होतात कारण खेळताना कपडे निघतात, काय निघतात। स्पोर्ट्ससाठी हेच मैदान उपयोगी करावे लागते म्हणून। बाकी मैदान घाण आहे, बाकी काही सुविधा तुम्हाला दिल्या का कुठल्या? नाही, काही सुविधा नाही। ते कुठलं मैदान आहे काय सांगा? उद्यान कुठलं? प्रबोधनकार ठाकरे उद्यान। ते वर्षाला जातात? हा। बेटा तुझा विषय? माझे नाव आस्था शरद कदम, मी रविकिरण विद्यालयामध्ये शिकत आहे आणि आपण इथे प्रबोधनकार ठाकरे मैदानात आहोत। आणि ह्या मैदानामध्ये खरंच खूप घाण असते, इथे कसलीच सुविधा नाही वॉशरूमची किंवा कसली। इथे आल्याच्या नंतर खूप कचरा असतो किंवा घाण दारूच्या बाटल्या असतात। इथे अनेक मुलं धूम्रपान करत असतात, त्यामुळे मुलींना पण इथे खूप अनसिक्युअर होतं किंवा परत अजून इथे खूप घाण असते। म्हणून आम्ही आल्याच्या नंतर सर्वप्रथम इथे सगळं साफ करतो आणि मगच आम्ही खेळतो। आणि अजून या मैदानामध्ये कचरा टाकलेला असतो, तर याच्यामध्ये अजून जिमचे वगैरे सामान सुद्धा नाही आहे। असं का मुलींसाठी काय वेगळा कुठला रूम बिम आहे का इथे? चेंजिंग रूम असं का नाहीये इथे अजून? ते खरं तर पाहिजे आपल्याला, कारण की मुलींना इथे मुली आल्याच्या नंतर त्यांना वॉशरूमला वगैरे जायला लागतं आणि इथे ते वॉशरूम नाहीयेत, म्हणून ते पाहिजे खरं तर। काय तू सरकारला काय मागतो की इथे आम्हाला म्हणजे खेळण्यासाठी आता सामान आणि पाहिजे जिमचे वगैरे, किंवा इथे वॉशरूम आणि उपलब्ध करून द्या। आणि इथे म्हणजे आठवड्याला किंवा इथे कोणतरी असं साफसफाई करायला आलं पाहिजे, किंवा इथे असं कचरा टाकणाऱ्यांना फाईन पण दिली पाहिजे। इथे दारूच्या वगैरे बाटल्या वगैरे असतात तर त्यांना पण फाईन लावली पाहिजे। सर काय बोलाल, आज तक्रार होती या प्रबोधनकार ठाकरे उद्याना संदर्भात, काय सांगाल सर? काय विद्यार्थ्यांची तक्रार आहे, काय सांगाल? मी सिराज अहमद, राष्ट्रवादी मुंबई वर्किंग प्रेसिडेंट, शरद पवार गट। मला मागील 3 वर्षापासून इकडची तक्रार येत होती। मी बरेचसे तक्रार टाकले आणि इकडचे पुराने मला माझ्याकडे तक्रार आणली की साहेब इकडे सगळे दारूचे बोतलं असते आणि सगळे घाणेरडे कपडे असते, इकडे काय काय दुरवस्था झाली तुम्ही स्वतः बघू शकता। हे बघा पार्टी काय ठेवले, मुलं सगळे इकडे बसून नाश्ता करताय आणि खाली सगळे दारूचे बोतले सगळे पडलेले आहे, शिवाय घाणेरडे कपडे पण तिकडे पुढे बघू शकता तिकडे आहेत। तर मी याच्या अगोदर पण महानगरपालिका एसवार्डला कंप्लेंट टाकली होती की बाबा आमचे हा एक चांगला ग्राउंड आहे, याला व्यवस्थित करा।
आपल्याला मी हा एक पेपर दाखवू शकतो. हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा पीओसी कॉपी आहे. ह्याला राठोड ब्रदर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला महानगरपालिकेने ह्याच्यासाठी हा गार्डनला मेंटेन करण्यासाठी 40 लाख रुपयाचा फंड पास केला. आणि हा बिल पण, हा पीओसी कॉपी आहे, हा बिल पण पास झालाय. खूप राग येत आहे की हे किती भ्रष्टाचार, महानगरपालिकेचे अधिकारी किती भ्रष्टाचार करणार आणि कुठपर्यंत जाणार. म्हणजे बिला काढणार, काम झालं नाही, शून्य काम झालंय आणि बिल काढून त्यांच्या हिस्से वाटप पण झाले. आणि इकडे खेळासाठी पोरांना जागा आहे भरपूर, पण साफसफाई नाहीये. यायच्या जागाला आता मी वरती येताना मला एवढा त्रास झाला, सगळे कचरे घाण आणि दारूची बोटले पडली होती. तुम्ही बघू शकता इकडे कुठेही पोरांना लघवीसाठी कुठे बाथरूम नाही, पाणी प्यायसाठी कुठल्या पाणीचं नळ नाही, काहीच नाही. मी जर ह्या लोकांनी हे व्यवस्थित केलं आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टरला ऑफिसरला बरखास्त केलं तर ठीक आहे, नाहीतर मी माझे पूर्ण पार्टीचे आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन एस वॉर्डवर आम्ही प्रदर्शन करणार, निदर्शन करणार आणि त्यांना खाली आणणार आणि झोपून मारणार त्यांना. तुम्ही काय म्हणता? माझं एवढंच म्हणणं आहे. माझं नाव आहे नासिर खान. हे पोरं जे खेळतायत इथे काय सुविधा नाही, त्यांना पाण्याची काय सुविधा नाही, टॉयलेट नाही, काय नाही. दारूच्या बाटल्या इथे पडलेल्या आहेत, गर्दुल्ले बसतात. रात्री कपल्स लोक येतात, ते बसतात. इथे सिक्युरिटी नाही, ना पोलिसांचा राऊंड नाही, काही नाही. इथे ही सगळं व्यवस्था बघा, डम्पिंग ग्राउंड ते सगळं कचरा टाकतायत. हे सर्व नाही झालं पाहिजे असं इथे माझं म्हणणं एवढंच आहे. आणि त्यांना सुविधा पोरांना मिळाली पाहिजे. काय बोलशील, कुठली शाळा तुमची आणि काय नेमकी काय समस्या आहे या मैदानाबद्दल काय सांगाल? माझे नाव मयुरेश अशोक करंडे आहे. मी श्री व्यंकटेश विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थिनी आहे. आणि आम्ही ह्या मैदानात रोज येतो, तर इथे कचरा, इथे कुठलीही व्यवस्था नाहीये आणि पाण्याची व्यवस्था नाहीये किंवा वॉशरूमची कुठलीही व्यवस्था नाहीये. काय इथे घाण आहे, काय खूप घाण आहे. गेटच्या एंट्रीला सुद्धा खूप कचरा आहे. त्या वासाने एकदम श्वास गुदमरल्यासारखं होतो पोरांचा. बाकी इथं कुठल्या सुविधा आहेत? नाही, कोणत्याच सुविधा नाहीत. काय सुविधा नाही. सर तुम्ही काय बोलाल, काय सांगाल सर? सर्वांना नमस्कार. खरं म्हणजे या विभागामध्ये एकूण 9 अनुदानित शाळा आहेत, एक विना अनुदानित शाळा माध्यमिकच्या आणि तितक्याच प्राथमिक शाळा आहेत. आणि या सर्व शाळांसाठी हे एकमेव मैदान आहे खेळण्यासाठी. हे तर झालं शालेय मुलांचं. त्याचबरोबर कॉलेजला जाणारे विद्यार्थी, हे प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन उद्यान आहे, जे 90 फीट एस वॉर्ड मध्ये पडतं. काय समस्या सर? समस्या अशी आहे की या मैदानामध्ये एकमेव मैदान असून सुद्धा मुलांना ज्या पायाभूत सुविधा मिळायला हव्या, मोकळं मैदान जे खेळण्यासाठी आवश्यक आहे तेच मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये कचरा आहे. दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात आणि स्वच्छता नाहीये बिलकुलही. आणि ज्या वेळेला मुलांना क्रीडासाठी आम्ही इकडे घेऊन येतो पीटी लेक्चरला वगैरे, त्यावेळेला मग अगोदर पूर्ण कचऱ्याची स्वच्छता करावी लागते, नंतर मुलं खेळतात. आणि क्रीडा महोत्सवच्या वेळेला सुद्धा हीच परिस्थिती आहे. मग मुलांना आणि ह्या स्थानिक लेवलला असं वाटतं की ह्या विभागातले बरेचसे विद्यार्थी याच गार्डन मध्ये प्रॅक्टिस करून आज राज्यस्तरावर खेळत आहेत. ते कबड्डीमध्ये चांगलं नाव कमवतात आहे, क्रिकेटमध्ये नाव कमवतात आहे. जर त्यांना अजून जर सुविधा मिळाल्या तर कदाचित ते अजून पुढे जातील. किमान इथल्या स्थानिक मुलांना चांगलं खेळाचं मैदान मिळावं, सुविधा मिळाव्या, एवढीच माफक अपेक्षा आहे. सर तुम्ही काय बोला? नमस्कार. आमची शाळा विवेक विद्यालय, मी फडतरे सर. पार्कसाईड सारखा खूप मोठा विभाग आहे हा, स्लम विभाग आहे. गोरगरिबांची मुलं इथं शिक्षण घेतात. अनुदानित शाळा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे, परंतु मुलांना अभ्यासाबरोबर खेळ महत्वाचा आहे आणि या खेळासाठी मैदान महत्वाचं आहे. आणि ते अगदी आमच्यापासून, अगदी आमच्या 5-6 शाळांपासून अगदी हाकेच्या अंतरावर मैदान आहे. परंतु या मैदानाची अतिशय दुरावस्था आहे. मैदानात आल्यानंतर सर्वप्रथम साफसफाई करावी लागते. अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या, बिस्लरीच्या बाटल्या, प्लास्टिक इतरत्र पसरलेलं असतं. ते मुलांना मग ते आम्ही स्वतः साफ करून घेतो. त्यानंतर इथे मुलांना विविध प्रकारचे खेळ घेण्यासाठी खूप जागा उपलब्ध आहे. महापालिकेने जर ठरवलं तर प्रत्येक खेळाचं मैदान बसेल, या ठिकाणी साहित्य लावू शकतात. आणि सर्वात महत्वाचं इथे सिक्युरिटी गार्ड असणं महत्वाचं आहे. अतिशय महत्वाची समस्या म्हणजे इथे
या ठिकाणी इथे ज्यावेळी आमच्या मुली खेळायला येतात, मुलं खेळायला येतात, इथे एवढ्या मोठ्या मैदानात एकही वॉशरूम नाहीये. म्हणजे अक्षरशः मुली बिचाऱ्या महिला शिक्षकांना विचारतात, मग त्या ठिकाणी त्यांना परत शाळेकडे जावं लागतं किंवा इकडे तिकडे आडोसा बघावा लागतो. ही खेदाची बाब आहे मुंबई सारख्या महापालिकेच्या क्षेत्रातल्या या मैदानाची. आणि अतिशय खेदाची बाब म्हणजे या मैदानामध्ये खालच्या बाजूला बोरवेल आहे, इथे बोरवेलची पाईपलाईन सुद्धा आहे, परंतु एक 10-12 वर्षापूर्वी हे बोरवेल चालू स्थितीत होतं. आता इथे आम्हाला मैदानात मुलांना आणल्यानंतर धूळ उडते प्रचंड आणि त्यासाठी पाणी मुलं शाळेतून इकडून तिकडून आजूबाजूच्या लोकांना रिक्वेस्ट करून पाणी आणतात आणि पाणी मारलं जातं आणि मग मुलं खेळतात, कारण मुलांना काही त्रास होऊ नये. तर आमची सर्व पार्कसाईड विभागातील शाळांची, पालकांची, रहिवाशांची एवढीच मागणी आहे की महापालिकेने यामध्ये खरोखर लक्ष घालावं, कारण ही मुलं आपलं भविष्य आहे, बरोबर आहे ना. आणि या स्लम विभागातून असंख्य मुलं खेळाडू होऊन गेलेत. कोण क्रिकेटर होईल, कोण कबड्डीपटू होईल. अगदी आत्ताच आमच्या विभागातला एक मुलगा राज्यस्तरावर कबड्डी खेळासाठी, कुस्ती खेळासाठी, कबड्डी खेळासाठी निवडला गेलेला आहे. यापूर्वी असंख्य मुलं आमची त्या ठिकाणी राज्यस्तरावर खेळलेली आहे, राष्ट्रीय स्तरावर खेळलेली आहे. पण एवढीच माफक अवस्था आहे आमच्या या चिमुकल्या मुलांची, शिक्षकांची, सर्वांची, की महापालिकेने यात लक्ष घालावं. मुंबई महापालिकेचं बजेट खूप मोठं आहे, तर यात लक्ष घालावं आणि हे मैदान लवकरात लवकर सुरू करावं. शेवटी एवढं एकच सांगेल की येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आमच्या विभागातल्या 7-8 शाळांचे क्रीडा महोत्सव या ठिकाणी साजरे होतात. पालक विभागातले येतात, अनेक पाहुणे विभागातले येतात स्पर्धा बघायला, आणि त्यावेळी हे मैदान जर व्यवस्थित झालेलं दिसलं तर नक्कीच आम्ही महापालिकेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आभार मानू. धन्यवाद. तुम्ही काय बोलाल? मी श्री व्यंकटेश विद्यानिकेतन विक्रोळी पार्कसाईड या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतोय. रामदास मोठे सर. खरं तर आम्ही या विभागामध्ये या प्रबोधनकार ठाकरे मनोरंजन मैदान या एक क्रीडा मैदान म्हणून प्रसिद्ध आहे त्या पार्कसाईड वर्षानगर शिवाजीनगर विभागामध्ये. खरं तर आमच्याकडं जवळजवळ या विभागामध्ये याच मैदानावरती अवलंबून 12 ते 13 शाळा आहेत. या सर्व शाळांचे विद्यार्थी हे आमचे सर्व स्लम एरियातले विद्यार्थी आहेत. आणि या स्लम एरियाच्या विद्यार्थ्यांना आम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी हे पालक आमच्याशी पाठीशी असतात, पण त्या मुलांना त्यांचे जे ऍक्टिव्हिटी सादर करण्यासाठी लागणारं मैदानच हे आमच्याकडे उपलब्ध आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण त्यासाठी वापरण्यास योग्य ते अजिबात नाहीये. कारण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. विद्यार्थिनीसाठी मैदानावर आल्यानंतर जे स्वच्छतागृह पाहिजे ते स्वच्छतागृह नाहीये. महिला शिक्षक आहेत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह पाहिजे ते नाही. पाण्याची बिलकुल व्यवस्था नाहीये. तेवढं शिक्षक जे बाकीचे आहेत आणि धूळ प्रचंड प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी खेळण्याजोगे अजिबात हे मैदान अयोग्य वाटतंय. आणि म्हणून मी या एस वार्ड मधील सर्व महानगरपालिकेच्या असणाऱ्या विभागाला विनंती करेल की आमच्या या विद्यार्थ्यांना आताच आमच्या सरांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती या मैदानावर खेळून विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले, कबड्डी, खो खो मध्ये या शाळेचे विद्यार्थी चमकलेले आहेत. तर या तुमचं जर त्या ठिकाणी योगदान मिळालं तर आमचे विद्यार्थी नक्कीच नावलौकिक करू शकतात. एवढं मी सांगू शकतो. मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.